वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. बऱ्याच जणांची फरमाईश आहे की काळ्या वाटाण्याचं उसळ दाखवा म्हणून. तर काळ्या वाटाण्याचं उसळ कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. हे बघा, ज्वारी काळा वाटाणा मी इथं पाव किलो घेतला आहे. रात्री भिजत टाकलेला होता. तर आता ह्याला 8 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत, थोडंसं तेल टाकून, तरच ते व्यवस्थित शिजतील. कांदा व इथं मी एक मोठा टोमॅटो प्युरी करून घेतलेला आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण क्रश, तिखट, मीठ, घरी बनवलेला गरम मसाला, खोबरा पावडर सुक्की, तेल, जिरे मोहरी व हिंग हळद. रेसिपीला सुरू करूया. कुकरला झाकण लावायचं आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे व आता ह्याच्या 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथं आपल्या 8 शिट्ट्या आता झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व कुकर 15 मिनटं गार होण्यास ठेवायचा आहे. इथं आपली 15 मिनटं आता झालेली आहेत. आता कुकर उघडून घेऊया व वाटाणे शिजलेत काय ते पाहूया. त्यामधील आता पाणी काढून घ्यायचं आहे. एका चाळणीमध्ये ओतायचं आहे. हे पहा, काळे वाटाणे मस्त असे शिजलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीनं हे जास्तीत जास्त 8 किंवा 9 शिट्ट्या देऊन काढून घ्यायचं आहे. मगच अशा पद्धतीनं वाटाणे शिजतात. आता नंतर फोडणी करून घ्यायची आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. कढई ठेवून घ्यायची आहे. थोडं तेल घालायचं आहे, 1 पाव वाटी, व तेल गरम झाल्यानंतर फोडणी करायची आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी घालायची आहे. 1 चमचा जिरे घालायचे आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. कांदा घालायचा आहे 1 वाटीभर. व छान कांदा लाल होईपर्यंत आता हे परतून घ्यायचं आहे. कांदा लालसर झालेला आहे. आता यामध्ये सुक्या खोबऱ्याची पावडर घालायची आहे व ती पण 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे. आपलं खोबरं पण आता इथं भाजलेलं आहे. आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. हिंग थोडासा घालायचा. आता यामध्ये प्युरी केलेले टोमॅटोची घालायची आहे. हे सुद्धा 1 मिनिट परतायचं आहे. 1 मिनिटभर आता प्युरीसुद्धा मी इथं भाजून घेतलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे व आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. मी इथं 1 चमचा टाकलेला आहे व चवीसाठी मी थोडीशी साखर टाकणार आहे. साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला, वापरलं नाही तरी पण चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेला मसाला 1.5 चमचा घालणार आहे मी. घरी मसाला कसं बनवायचं हे ह्याआधी मी यूट्यूबवर दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे जर कुणाला बनवायचं असेल तर बनवा. खूप अगदी खमंग व छान होतो. आता यामध्ये हे शिजवून घेतलेले वाटाणे ॲड करायचे आहेत व सर्व असं हे मिश्रण एकजीव करायचं आहे. व आता आपण वाटाणे गाळून घेतलेलं पाणीच यासाठी वापरायचं आहे, ते फेकायचं नाही आहे. हे पहा, थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडी कोथिंबीर घालायची आहे. मग आता झाकण ठेवून याला 2 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे. 2 मिनटं आपली झालेली आहेत. आता झाकण काढूया. हे पहा, वाटाणे आपले आता हे शिजलेले आहेत. उसळ मस्त अशी ही तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया व उसळ सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त अशी ही काळ्या वाटाण्याची उसळ आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आजचा बेत आहे वाटाण्याची उसळ, चपाती, आम्रखंड, सॅलेड, सांडगे व आंब्याचे लोणचे.
तर अशा पद्धतीनं तुम्ही ही उसळ नक्की घरी ट्राय करा. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तर आता ह्याचा अभिप्राय देण्यासाठी काही माझे फ्रेंड्स येणार आहेत, तर त्यांना मी ही डिश खायला देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. तर आता ज्यांना मी टेस्ट करण्यासाठी बोलवलं आहे ते आलेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीनं मी आता हे प्लेट्स मांडलेले आहेत. तर आता त्यांना टेस्टसाठी हे देऊया व त्यांचा अभिप्राय घेऊया. साक्षी, खायचं आणि व्यवस्थित कसं झाले ते सांगायचं. शशिकला ताई पण आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी देणार आहे व त्यांचा सुद्धा अभिप्राय घेणार आहे. खावा व अभिप्राय द्या. नमस्कार, मी शशिकला दयानंद वाडेकर. सुनील पाटील हे माझे मिस्टरांचे खास दोस्त आहेत आणि त्यांच्या घरी मी आता आस्वाद घेण्यासाठी आले आहे. हे एवढे प्रकारचे स्वयंपाक केलेले आहेत, खूप छान झालेला आहे. याच्या अगोदर पण आम्ही यांच्या घरी खूप जेवलेलो आहोत, स्वाद घेतलेला आहे. खूप म्हणजे खूप छान आहे, तुम्ही पण स्वाद घेऊ शकताय. वाटाण्याची उसळ आज भाऊजींनी केलेली आहे, खूप छान झालेली आहे. तुम्ही पण करून बघा, ट्राय करा. वाटाण्याची उसळ खूप छान झाली आहे. लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी साक्षी संतोष भाडेकर. आज सुनील मामाने आम्हाला त्यांच्या घरी त्यांची रेसिपी टेस्ट करण्यासाठी बोलवलं आहे. लहानपणापासून त्यांच्या हातचे आम्ही खूप पदार्थ खाल्लेले आहेत आणि खूप उत्कृष्ट असतात. बाकीचे पदार्थ पण खूप छान झालेले आहेत आणि आम्ही ह्याचा आस्वाद घेत आहोत. ही रेसिपी खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार, मी श्वेता सुभाष बेळगुदरी. सुनील मामांच्या घरी आम्ही रेसिपी टेस्ट करायला आलोय आणि ही आज उसळची रेसिपी आम्हाला खूपच आवडली आहे आणि तुम्ही पण ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्वेता, उसळ खूप छान झाली आहे ना ग? एक नंबर. आपल्या घरी पण जरा ट्राय करून बघूया. स्वयंपाक खूप छान झालाय सगळाच. होय, साक्षी, आवडलं का नाही तुला? आवडली की. तू पण आता घरी ट्राय कर ही उसळ. हा, सांगते की मम्मीला करा. आम्ही हा स्वाद घेत आहोत, तुम्ही पण घ्या आणि चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. याआधी पण शाबूचे सांडगे रेसिपी दाखवले आहे, खूपच छान झाले. तुम्ही पण ट्राय करा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.